हाय, तर आज आहे हळद, त्यामुळे इथं चालू आहे आमचा मेकअप. मस्तपैकी हिरव्या बांगड्याही घातलेल्या आहेत आणि इथं चालू आहे नवरीचा मेकअप. आणि मेकअप फारच सुंदर झालेला होता. नवरी खूपच सुंदर दिसत होती. आणि त्यानंतर मग आम्ही आलो बाहेर. आम्हाला गॉगलवर लिहायचं होतं टीम ब्राईड, जो की व्हिडिओ बनवायचा होता. पण ते कोणालाच लवकर लिहिता नाही आलं. शेवटी नवरीच्या भावानेच व्यवस्थितपणे लिहिलं, आम्हाला लिहिताच नाही आलं. मस्तपैकी टीम ब्राईड असं लिहिलं, पण त्याचा काहीच फायदा झाला नाही. आम्हाला तो व्हिडिओच घेता नाही आला. हळदीच्या गडबडीमध्ये ते लक्षातच नाही राहिलं आमच्या. आणि मग लगेचच झाली नवरीची एंट्री. हळद लावण्यासाठी नवरी मांडवात आली. आणि त्यानंतर मग यांचं इथं काय डिस्कशन चालू होतं काय, मी थोडासा ब्रेक होता त्यामुळे आम्ही थांबलेलो होतो इथं. आणि सगळे म्हणत होते की पटकन हळद लावा, पटकन. आणि त्यानंतर मग नवरी आली दुसरी साडी घालून, जे की मला तरी वाटते ती थोडीशी नर्वस होत होती. आणि इथं आम्हाला ती काहीतरी सांगत होती, जे काही आम्हाला काहीच कळालेलं नाही आहे. आणि हा आहे खूप अविस्मरणीय क्षण बहीण भावाच्या नात्यांचा. लहान भाऊ थोडेसे इमोशनल झालेले होते. आणि त्यानंतर मग नवरी मस्त कॅमेऱ्याकडे बघून पोज मारत होती. आमच्याकडे कॅमेरा नसल्यामुळे आम्ही आमचाच फोन काढला आणि आमच्याच फोनमध्ये पोजही मारल्या. तरीही नवरीची पोज काही संपत नव्हती, तिचे फोटो काढणं चालूच होते. असे थोडे फोटो वगैरे काढून झाल्याच्या नंतर आम्ही हा एक छोटासा व्हिडिओ कॅप्चर केला होता. थोडेसे फोटोही काढले. आणि त्यानंतर नवरीला लागली होती खूप भूक, त्यामुळे म्हटलं बाई तू खाऊन घे, नंतर आपल्याला मस्त राडा करायचा आहे, मस्त डान्स करायचा आहे. आणि इथे नवरीनं मस्त फायर उडवलेला आहे आणि थोडे तिचे फोटोही काढणं झालेले आहेत. आणि त्यानंतर मग आम्ही केला मस्तपैकी डान्स, मस्त राडा हळदीला. त्यानंतर आम्ही भरपूर